नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या श्रेयफ्लिक्स यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही थंबनेल बघितलं असेल की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे. फिजिक्सचा पेपर तुमचा झालेला आहे आणि मी जो व्हिडिओ टाकला होता मोस्ट इम्पॉर्टंट फिजिक्ससाठी, त्याच्यातून 100% क्वेश्चन रिपीट झालेले आहे. 6 ते 7 क्वेश्चन मी जेवढे सांगले होते तेवढे रिपीट झालेले आहे मित्रांनो. आणि मी केमिस्ट्रीचा तुमच्यासाठी पेपर आणलेला आहे नवीन. त्याच्यामधून पण क्वेश्चन्स 90 ते 99% येऊ शकतात मित्रांनो. 100% तुम्ही पकडून घ्या. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघसाल, तुमचा अभ्यास झिरो असेल किंवा काही नसेल, असं तर नसेल की तुमचा झिरो अभ्यास आहे. जर काहीच केलं नसेल, तुम्हाला एक दिवसात स्टडी करायचं असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. मी जेवढे पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतोय तेवढे तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायचे आहे. आणि हा व्हिडिओ बघून नक्कीच तुमचा खूप मोठा फायदा होऊन जाईल. तसं तर तुम्ही सोशल मीडियावर तुमचा दिवसभर टाईम वेस्ट करता. तुम्हाला पेपरची काळजी घेत नाही तुम्ही जास्त. जर तुम्ही 5 ते 6 मिनिट हा व्हिडिओ काढून बघून घेसाल, तुमचा नक्कीच मोठा खूप फायदा होऊन जाईल. आणि व्हिडिओला मधातून सोडून तुम्हाला जायचं नाही आहे. या पेपरचा PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड नाही करू शकत, कारण हा इल्लीगल पेपर आहे, तो तुम्हाला नाही देऊ शकत. मोस्ट व्हायरल पेपर हा चालू आहे. तुम्हाला हा बघून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे. जो बी मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतोय ते तुम्हाला तेच करायचे आहे आणि तेच येणार. सर असं आपण व्हिडिओ स्टार्ट करू. सगळ्यात आधी सेक्शन ए येणार आहे. क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन. तर हे मल्टिपल चॉईस ऑफ द क्वेश्चन तुम्हाला बघून घ्यायचे. सेम टू सेम येऊ शकतात. मी स्लोली स्क्रोल डाऊन करतोय, तो तुम्हाला बघून घ्यायचे आहे आणि स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. खाली सोबत ॲन्सर पण दिलेले आहे मित्रांनो, तर तुम्हाला सोल्युशन बघायचं आहे. आणि आता एक दिवसात तुम्ही थेरोटिकल क्वेश्चन प्रॅक्टिस करायची आहे, कारण तुम्ही आता न्यूमेरिकल म्हणजे बघसाल तर तर तुम्हाला होईल नाही. तर तुम्ही आता थेरोटिकल क्वेश्चनवर ध्यान द्यायचं आहे. त्यानंतर मित्र येणार आहे क्वेश्चन नंबर 2, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. नेम द सायंटिस्ट हू डिस्कवर्ड स्कॅनिंग ट्युनिंग मायक्रोस्कोपी STM इन 1980. तर तुम्हाला हे 1 मार्कचं क्वेश्चन राहणार आहे आणि खालीच ह्याचा ॲन्सर आहे. राईट द IUPAC नेम ऑफ बेन्झाइल अमाइन. आणि जेवढे पण IUPAC नेम्स आहे तुमच्या केमिस्ट्री बुक्समध्ये, तुम्हाला एकदा डोळ्यानं बघून घ्यायचं आहे आणि तुम्हाला नक्कीच ते फायदा होऊन जाईल त्याचा. व्हॉट इज द केमिकल नेम DDT. तर तुम्हाला केमिकल्स नेम पण खूप इम्पॉर्टंट आहे. केमिकल नेम बघून घ्यायचे आहे तुम्हाला सगळे. त्यानंतर खाली क्वेश्चन तुम्ही बघू शकता. ऑब्टेन द युनिट ऑफ हेनरीज लॉ कॉन्स्टंट. हा ह्याला महत्त्वाचा क्वेश्चन करून घ्या. 5 वाला ऑब्टेन द युनिट्स ऑफ हेनरीज लॉ कॉन्स्टंट. तर 10 स्टार लावून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर व्हॉट आर द IUPAC साइन कन्व्हेन्शन ऑफ W. हे इम्पॉर्टंट करून घ्या आणि याचं खाली ॲन्सर आहे, तुम्ही खाली ॲन्सर बघू शकता. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन आहे सेक्शन B, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. 16 मार्क्सचा सेक्शन राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन व्हॉट आर फेरस ॲलॉयज अँड नॉन फेरस ॲलॉयज. तर तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे आणि डिफरन्स बिटवीन तुम्हाला खाली लिहायचं आहे. फेरस ॲलॉयज अँड नॉन फेरस खाली ॲन्सर आहे. तुम्हाला समजून घ्यायचं मित्रांनो, म्हणजे समजून घेतलं की तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये बी लिहू शकता आणि इझिली मार्क तुम्ही गेन करू शकता. त्यानंतर खाली डिफाईन द फॉलोइंग ग्रीन केमिस्ट्री ॲटॉम इकॉनॉमी. ग्रीन केमिस्ट्री जो आहे डिफाईन तुम्हाला आलंच पाहिजे. ग्रीन केमिस्ट्री येतोच आणि मार्च 22ला आलेलं, जुलै 22 2022ला आलेला आहे मित्रांनो. तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे. ग्रीन केमिस्ट्रीला तुम्ही 10 ते 20 स्टार लावून घ्या मित्रांनो. त्यानंतर खाली आहे मित्रांनो, एक्सप्लेन द व्हेरिएशन इन वन आयोनायझेशन एन्थॅल्पी अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इन ग्रुप 18 एलिमेंट. आयोनायझेशन एन्थॅल्पी तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. ते आयोनायझेशन एन्थॅल्पी 10 स्टार लावून घ्या. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हे पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्यानंतर सेक्शन C, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. 24 मार्क्सचं सेक्शन असणार आहे. स्टेट रॉल्स लॉ, एक्सप्लेन सोल्युशन विथ निगेटिव्ह डेविएशन्स फ्रॉम रॉल्स लॉ. तर तुम्हाला स्टेटमेंट करायचं आहे रॉल्स लॉबद्दल आणि खाली तुम्हाला हे पण बघून घ्यायचं आहे, निगेटिव्ह डिव्हिएशन्स फ्रॉम रॉल्स लॉ. तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली गिव्ह रिझन्सचे वगैरे राहणार आहे. रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ग्रिग्नार्ड रिएजंट मस्ट बी कॅरिड आउट अंडर अनहायड्रोस कंडिशन. तुम्हाला हे गिव्ह रिझन बघून घ्यायचं आहे, जो की ग्रिग्नार्ड रिएजंटशी रिलेटेड आहे. तो तुम्हाला म्हणजे स्टार लावून घ्यायचा आहे त्याला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 31, एक्सप्लेन द अनोमॅलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन इन रिलेशन टू द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ द ग्रुप 16 एलिमेंट्स. हे तुम्हाला बघून घ्यायचं, इम्पॉर्टंट करून घ्यायचं आहे.
physical state oxygen is a gas while other element in the group and so solids at ordinary temperature. हे तुम्हाला एक मार्क इझिली याच्यात भेटून जाईल. ह्याच्या आपण फिनॉलचे युजेस लिहायचे तुम्हाला, हे पण महत्त्वाचं करायचं आहे. युजेस ऑफ इथर हे पण महत्त्वाचं करायचं आहे. तर मित्रांनो, जे जे महत्त्वाचे आहे मी तुम्हाला सांगितलेले आहे, तर तुम्हाला हे प्रॅक्टिस करून घ्यायचे आणि नक्कीच हे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड परीक्षा 2024मध्ये बघायला मिळेल. तर तुम्हाला बाकीचे सब्जेक्टचं बघायचं आहे मित्रांनो, तर तुम्ही स्टे ट्यून, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण तुम्हाला आलेले व्हिडिओची नोटिफिकेशन मिळाली पाहिजे. तर थँक्यू.